प्रश्न पहिला, भारतीय सेनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1860, 1895, 1885, 1835. उत्तर आहे 1895. प्रश्न दुसरा, भारतीय सैन्याचं मुख्यालय कुठे आहे? मुंबई, दिल्ली, पुणे, कोलकाता. उत्तर आहे दिल्ली. प्रश्न क्रमांक तिसरा, भारतीय सेनेचा सर्वोच्च सेनाधिकारी कोण असतो? संरक्षण मंत्री, पंतप्रधान, लष्कर प्रमुख, राष्ट्रपती. उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक चौथा, ऑपरेशन विजय कोणत्या युद्धाशी संबंधित आहे? कारगिल युद्ध, चीन भारत युद्ध, 1965चे युद्ध यापैकी नाही. उत्तर आहे कारगिल युद्ध. प्रश्न क्रमांक 5, भारतीय सेनेचं बोधवाक्य काय आहे? सत्यमेव जयते, वंदे मातरम, जय जवान जय किसान, सेवा परमो धर्म. उत्तर आहे सेवा परमो धर्म. प्रश्न क्रमांक 6, भारतीय सेना दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 4 डिसेंबर, 26 जानेवारी, 15 जानेवारी, 15 ऑगस्ट. उत्तर आहे 15 जानेवारी. प्रश्न क्रमांक 7, भारतीय सेनेमध्ये एखादा अधिकारी कोणत्या पदावर नियुक्त केला जातो? मेजर, लेफ्टनंट, कॅप्टन, जनरल. उत्तर आहे लेफ्टनंट. प्रश्न क्रमांक 8, भारतीय सेना कोणत्या प्रादेशिक विभागांमध्ये विभागलेली आहे? 1, 2, 5, 7. उत्तर आहे 7. प्रश्न क्रमांक 9, सियाचीन ग्लेशियरवरील भारतीय सैन्याची तुकडी कोणत्या उंचीवर तैनात आहे? 10,000 फूट, 15,000 फूट, 20,000 फूट, 35,000 फूट. उत्तर आहे 20,000 फूट. प्रश्न क्रमांक 10, भारतीय सैन्याच्या चिन्हावर काय दाखवले जाते? अशोक स्तंभ, ढाल, तलवार आणि वाघ, 2 बंदुका. उत्तर आहे अशोक स्तंभ. प्रश्न क्रमांक 11, कारगिल युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? 1972, 1965, 1999, 2000. उत्तर आहे 1999. प्रश्न क्रमांक 12, कोणता भारतीय सैन्य ऑपरेशन श्रीलंकेतील तामिळ बंडखोरांविरुद्ध केला गेला होता? ऑपरेशन विजय, ऑपरेशन पवन, ऑपरेशन मेघदूत, ऑपरेशन सूर्य. उत्तर आहे ऑपरेशन पवन. प्रश्न क्रमांक 13, भारतीय सेनेचा एकूण किती रेजिमेंट्स आहे? 25, 45, 33, 11. उत्तर आहे 25. प्रश्न क्रमांक 14, भारतीय सैन्याची 61व्या कॅव्हलरी जगातील कोणत्या प्रकारच्या सैन्य दलात येते? वायुसेना, जलसेना, घोडेस्वार दल, रणगाडे दल. उत्तर आहे घोडेस्वार दल. प्रश्न क्रमांक 15, ऑपरेशन स्माईल कोणत्या उद्दिष्टासाठी करण्यात आले होते? भूकंप बचाव, सैनिकांचे मनोबल वाढविणे, आतंकवाद विरोध, बेपत्ता मुलांची सुटका. उत्तर आहे बेपत्ता मुलांची सुटका. प्रश्न क्रमांक 16, कोणत्या देशासोबत भारतीय सेनेचे हँड इन हँड युद्धाभ्यास असते? चीन, अमेरिका, रशिया, फ्रान्स.
उत्तर आहे चीन. प्रश्न क्रमांक 17. भारतीय सैन्याचा गोरखा रेजिमेंटचे वैशिष्ट्य काय आहे? सर्वोत्कृष्ट शूटर आहे, खुकरी हा शस्त्र वापरतात, पर्वतीय युद्धात तज्ज्ञ आहेत, सर्व पर्याय योग्य आहे. उत्तर आहे सर्व पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 18. भारतीय सैन्यातील सर्वोच्च पद कोणते आहे? मेजर, कॅप्टन, जनरल, फील्ड मार्शल. उत्तर आहे फील्ड मार्शल. प्रश्न क्रमांक 19. कोणत्या ऑपरेशनमध्ये भारतीय सैन्याने गोल्डन टेम्पलवर हल्ला केला? ऑपरेशन मेघदूत, ऑपरेशन ब्लू स्टार, ऑपरेशन विजय, ऑपरेशन पराक्रम. उत्तर आहे ऑपरेशन ब्लू स्टार. प्रश्न क्रमांक 20. भारतीय सेनेतील राजपुताना रायफल्स रेजिमेंटचा प्रारंभ कोणत्या वर्षी झाला? 1798, 1800, 1825, 1828. उत्तर आहे 1798. प्रश्न क्रमांक 21. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच NDA कुठे स्थित आहे? दिल्ली, मुंबई, देहराडून, पुणे. उत्तर आहे पुणे. प्रश्न क्रमांक 22. 1971च्या भारत-पाकिस्तानात युद्धानंतर कोणता देश स्वतंत्र झाला? नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका. उत्तर आहे बांगलादेश. प्रश्न क्रमांक 23. भारतीय सेनेत आर्मी मेडिकल कॅम्प्स कधी स्थापन झाले? 1942, 1950, 1966, 1980. उत्तर आहे 1942. प्रश्न क्रमांक 24. भारतीय सेनेची सिग्नल कॉर्प्स कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? वैद्यकीय सेवा, शस्त्रास्त्र, गुप्तचर, संचार आणि संवाद. उत्तर आहे संचार आणि संवाद. प्रश्न क्रमांक 25. भारतीय सेना कोणत्या आंतरराष्ट्रीय शांती अभियानात सहभागी आहे? नाटो, युनायटेड नेशन्स, सार्क, आयसेन. उत्तर आहे युनायटेड नेशन्स. प्रश्न क्रमांक 26. अग्निवीर योजना कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे? युवा सैन्य भरती, महिला संरक्षण, शांती अभियान, सैनिक प्रशिक्षण. उत्तर आहे युवा सैन्य भरती. प्रश्न क्रमांक 27. भारतीय सेनेचा इतिहास ब्लू वॉटर ऑपरेशनने कोणत्या भागाशी जोडलेले आहे? दक्षिण भारत, अंदमान आणि निकोबार, पूर्वेकडील भारत, पश्चिमेकडील भारत. उत्तर आहे अंदमान आणि निकोबार. प्रश्न क्रमांक 28. भारतीय सैन्याच्या कोणत्या अभियानाद्वारे काश्मीरमध्ये अतिरेकी संघटनांविरुद्ध मोठा विजय मिळविण्यात आला? ऑपरेशन रायफल्स, ऑपरेशन पराक्रम, ऑपरेशन ऑल आउट, ऑपरेशन काश्मीर. उत्तर आहे ऑपरेशन ऑल आउट. प्रश्न क्रमांक 29. भारतीय सैन्यातील पॅराट्रूपर रेजिमेंट कोणत्या प्रकारच्या ऑपरेशनसाठी प्रसिद्ध आहे? जलसंधार, वायुसंचलन, हवा संचलन, गुप्तहेरगिरी. उत्तर आहे वायुसंचलन. प्रश्न क्रमांक 30. कोणते युद्ध पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या काळात लढले गेले? भारत-पाकिस्तान युद्ध, कारगिल युद्ध, चीन-भारत युद्ध 1962, 1971चे युद्ध. उत्तर आहे चीन-भारत युद्ध 1965. अशाच व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.